मागच्या लेक्चरमध्ये आपण धातू आणि धातू साधिते या बाबतीत माहिती पाहिली होती, आहे की नाही? धातू आणि धातू साधिते म्हणजे आपण मागच्याच लेक्चरमध्ये क्रियापदाचा जो बेस आहे तो क्रियापदाचा बेस या ठिकाणी तयार केलेला होता, आहे की नाही? आता डायरेक्ट आपण क्रियापदाला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, पहा हे आता आपल्याला क्रियापद पाहायचं आहे. क्रियापद हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, क्रियापद. कारण असं वाक्यच असू शकत नाही की ज्या वाक्यामध्ये क्रियापद नाही, म्हणून हा वाक्यामधला प्रधान घटक असतो आणि तो आता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आणि क्रियापदाचा आपण या ठिकाणी अभ्यास केल्यामुळं तुम्हाला प्रॉपर क्रियापद या चॅप्टरवरचे प्रश्न व्यवस्थित सुटतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी काळावरचे प्रश्न, काळ म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसतं, क्रियापदाचं रूपच असतं. ठीक आहे, त्यानंतर पहा क्रियापदाचे अर्थ, काळ, अर्थ आणि त्याचबरोबर आपल्याला क्रियापद या चॅप्टरशी रिलेटेड असणारा प्रयोग. ठीक आहे, हे एवढे चॅप्टर जे आहेत ते क्रियापद या चॅप्टरशी संबंधित आहेत, म्हणून हा आपल्याला नीट व्यवस्थित अभ्यासून घ्यावा लागेल. ठीक आहे, तुम्हाला ह्या क्रियापद समजलं तर तुम्हाला म्हणजे हे काळ समजल, अर्थ समजतील, त्या म्हणजे क्रियापदाचे अर्थ म्हणालो बरं का. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला प्रयोग नीट व्यवस्थित समजल. म्हणजे क्रियापद हा अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. लक्षामध्ये आपल्याला हे क्रियापद जे आहे हे क्रियापदच जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता बघा मी या ठिकाणी म्हटलं ठेव का, असं मी म्हटलं राम तू, है की नाही? असं म्हणलं राम तू, है की नाही? आणि पुढे म्हणलं चोर. आता असं म्हणलं तर काय तर कळेल का? काहीच समजणार नाही. राम तू चोर, मग असं वाटेल की तू आणि चोर एकच आहे. बरोबर आहे लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर मी म्हणलं बा कंदील, काय तर आपल्याला समजेल का? मी म्हणलं राम तू चोर कंदील, काय तर समजेल का आपल्याला? काहीच समजणार नाही. पण मी जर असं जर म्हटलं पाय राम राम तू उठ, चोर आला आहे, चोर आला आहे, है की नाही? हा, कंदील घेऊन ये, कंदील घेऊन ये, है की नाही पोरं? आता मला सांगा, राम तू उठ, उठ वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला की नाही? बरोबर आहे. चोर आला आहे, आहे यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला की नाही? बरोबर आहे. कंदील नुसतं कंदील म्हणून जमतंय का? कंदील घेऊन ये. आता घेऊन ना वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला की येणे, येणे. लक्षामध्ये मग आता इथं पहा, हे उठ, आहे, ये ही मूळची काय आहे? त्रिपुर. याला काय म्हणायचं? क्रियापद म्हणायचं. याला काय म्हणायचं? क्रियापद म्हणायचं. मग क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसतं. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक जो शब्द असतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक आणि विकारी जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं? क्रियापद. पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द त्याला काय म्हणायचं? आपण क्रियापद म्हणायचं. मग राम तू, मी एवढंच म्हणलं राम तू, राम तू, अरे काय उठ झोप पळ मर खप काय तर म्हणावं लागेल ना पुढं. मग राम तू उठ, उठ. ठीक आहे, चोर आला आहे, ठीक आहे, कंदील घेऊन ये. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला हे कळतं की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं? आपण क्रियापद असं म्हणायचं. ठीक आहे, तेव्हा आता इकडे तुम्ही जाणून घ्या सगळे हे. ठीक आहे, बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला काय म्हणायचं रे? क्रियापद असे म्हणतात. सरळ सरळ तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, की क्रियापद कशाला म्हणतात? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला काय म्हणायचं? मग क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व कालगत क्रियेचा बोध करून देणाऱ्या, कालगत क्रियेचा बोध करून देणाऱ्या म्हणजेच काय माहिती आहे का? कालगत म्हणजे काळानुसार क्रियेचा बोध करून देणाऱ्या. आता समजा मी तुम्हाला असं म्हटलं, पहा मी
पूर्वी रानमेवा खात होतो. आता होतो हे क्रियापद जे आहे कुठल्या काळाचा बोध करून द्याले? भूतकाळाचा. आलं लक्षामध्ये? आता मी आता म्हणलं मी सध्या राममेवा खात आहे, चालू क्रियेचा बोध करून द्यालाय की नाही? बरोबर आहे. आणि त्यानंतर मी म्हणलं मी उद्या रानमेवा खाईल. खाईल हे काय करायले? भविष्याचं बोध करून द्याले. बरोबर आहे. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व कालगत क्रियेचा बोध करून देणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आलं लक्षामध्ये? मग आता इकडे काय वाक्य दिलेले आहे तिथं? गाय गवत खाते, शंकर पाणी भरतो, आमच्या संघाने ढाल जिंकली. आता मी एवढंच म्हणलं गाय गवत गाय गवत गाय गवत, वाक्याचा अर्थ पूर्ण होईल की अपूर्ण होईल? अपूर्ण. पण गाय गवत खाते म्हणल्यावर मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा इथं शब्द कोणता आहे? खाते. मग खाते हा शब्द काय दाखवला इथं? क्रिया. आणि वाक्याचा अर्थ देखील पूर्ण करायला की करायला गेलाय? सांगा पटकन. करायला आहे ना? ठीक आहे. म्हणून खाते हे वाक्यातलं काय झालं? हे क्रियापद. काय झालं? क्रियापद. पहा, शंकर पाणी भरतो, कशाची क्रिया करायला? भरण्याची. शंकर पाणी भरतो. मग भरतो हे काय आहे सांगा? क्रियापद. काय आहे? क्रियापद. आमच्या संघाने ढाल जिंकली. ठीक आहे. मी एवढंच म्हणलं आमच्या संघाने ढाल, आमच्या संघाने ढाल जिंकली म्हणल्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालाय की नाही? मग जिंकली हे पण काय झालं? या वाक्यातलं क्रियापद झालं. आलं लक्षामध्ये? काय झालं? हे क्रियापद. काय म्हणाले? वरील वाक्यातील खाते भरतो जिंकली हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं आपण? क्रियापद म्हणायचं. काय म्हणायचं? क्रियापद असं म्हणायचं. ठीक आहे. बघा आता या क्रियापदाच्या ज्या केलेल्या व्याख्या आहेत त्या व्याख्या एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, कृपा कुलकर्णी यांनी क्रियापदाची व्याख्या केलेली आहे. ते काय म्हणतात पहा? वाक्यामध्ये सांगितलेली पूर्ण क्रिया दाखविणारा, वाक्यामध्ये सांगितलेली आणि पूर्ण क्रिया दाखविणारा जो विकारी शब्द असतो त्याला काय म्हणायचं? क्रियापद म्हणायचं. पहा, वाक्यामध्ये सांगितलेली पूर्ण क्रिया दाखविणारा, पूर्ण क्रिया दाखविणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं? पण यांनी या ठिकाणी महत्वाचा शब्द प्रयोग केलेला आहे. कोणती क्रिया म्हणाली रे बा? पूर्ण क्रिया. म्हणजे क्रियापदानं दाखवलेली क्रिया जी आहे ती कसली पाहिजे? पूर्ण पाहिजे. आलं लक्षामध्ये? आणि पूर्ण क्रिया दाखविणारा शब्द जो असतो त्या पूर्ण क्रिया दाखविणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियापद. मग त्याची त्या ठिकाणी क्रियापदाची व्याख्या कोणी केलेली आहे? कृपा कुलकर्णी. कृपा कुलकर्णी काय म्हणतात? वाक्यामध्ये सांगितलेली पूर्ण क्रिया दाखविणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं? कसला शब्द? पूर्ण क्रिया दाखविणारा शब्द. आलं लक्षामध्ये? त्याला काय म्हणायचं? क्रियापद असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, ग ह केळकर. ग ह केळकर यांनी केलेली क्रियापदाची व्याख्या आता पहा. ठीक आहे. क्रियापद म्हणजे ज्या विकारी शब्दाच्या योगाने, क्रियापद हा कसला शब्द आहे रे बा? विकारी. विकारी शब्दाच्या योगाने एखाद्या वस्तूविषयी पूर्णपणे काहीतरी सांगता येते. एखाद्या वस्तूविषयी काय म्हणाले? पूर्णपणे काहीतरी सांगता येते तो शब्द होय. आता इकडे पहा, आता गृहीत धरा की काय आहे? पेन ही वस्तू आहे की नाही? आता मी म्हटलं पेन तुटला आहे, पेन तुटला आहे. आता पेन या वस्तूबद्दल पूर्ण माहिती काय सांगाले? पेन तुटली आहे. मग ह्याच्याबद्दल माहिती सांगणारा जो शब्द आहे तो वाक्याचा अर्थ पूर्ण करायला त्याला आपण काय म्हणायचं? मग क्रियापद असं म्हणायचं. मग काय म्हणाले? वस्तूविषयी पूर्णपणे काहीतरी सांगता येते तो शब्द म्हणजे काय असतो रे? क्रियापद. आलं लक्षात? अशा प्रकारची क्रियापदाची व्याख्या कोणी केलेली आहे? ग ह केळकर यांनी केलेली आहे. काय म्हणतात ते? क्रियापद म्हणजे ज्या विकारी शब्दाच्या योगाने एखाद्या वस्तूविषयी पूर्णपणे काहीतरी सांगता येते, एखाद्या वस्तूविषयी पूर्णपणे काहीतरी सांगता येते तो शब्द होय. आलं लक्षामध्ये? आता समजा माझ्या हातामध्ये घागर आहे. आलं लक्षामध्ये? घागर ही वस्तू आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आणि आता मी म्हणलो पोरहो घागर, पोरहो घागर, पोरहो घागर. अरे घागर काय? आता ह्या वस्तूविषयी मी पूर्ण ज्या वेळेला सांगू शकेल आणि जो पूर्ण सांगणारा शब्द आहे तोच काय असणार आहे? क्रियापद. मी म्हणलं पोरहो घागर बुडाली. आता घागरीबद्दल पूर्ण माहिती काय सांगितली की बाबा घागर बुडाली. मग बुडाली हे काय झालं? क्रियापद झालं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. पहा, वस्तूविषयी पूर्ण काहीतरी सांगता येते तो शब्द म्हणजे काय आहे? क्रियापद. अशी क्रियापदाची व्याख्या कोणी केलेली आहे? ग ह केळकर यांनी केलेली आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर पुढे पहा, दामले. आता दामले यांनी काय व्याख्या केलेली आहे ती पहा.
वाक्यातील ज्या क्रियावाचक विकारी शब्दाने, कसल्या रे? क्रियावाचक आणि कसला? विकारी शब्दाने वाक्यार्थास पूर्णता येते, म्हणजेच वाक्याचा अर्थ काय होतो? पूर्ण होतो. वाक्यार्थास पूर्णता येते म्हणजेच काय होतो? वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. ठीक आहे. वाक्यातील ज्या क्रियावाचक विकारी शब्दाने वाक्यार्थास पूर्णता येते म्हणजेच वाक्याचा अर्थ काय होतो? पूर्ण होतो. वाक्यार्थास पूर्णता येणे म्हणजेच काय? वाक्याचा अर्थ पूर्ण होणे. वाक्यार्थास पूर्णता येते आणि वाक्याच्या दृष्टीने त्या क्रियेचा, आख्याताचा म्हणजे काळाचा किंवा काही विशेष अर्थाचा बोध होतो, त्यास क्रियापद असे म्हणतात. आता या ठिकाणी जे आहे दामलेंनी केलेली जी व्याख्या आहे म्हणजे त्या क्रियापदाच्या अर्थासहित या ठिकाणी त्यांनी ही व्याख्या घेतलेली आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. काय काय म्हणतात पहा, वाक्यातील ज्या क्रियावाचक विकारी शब्दाने वाक्यार्थास पूर्णता येते म्हणजे हे मी इथपर्यंत तर सांगितलेलंच आहे. आणि म्हटलं की आता पुढे माहिती वाढते पहा, अतिरिक्त माहिती दिलेली आहे आणखीन. आणि अर्थाचा बोध आणि वाक्याच्या दृष्टीने त्या क्रियेचा, आख्याताचा म्हणजेच काळाचा किंवा काही विशेष अर्थाचा बोध होतो. म्हणजे काळाचाही बोध होतो आणि क्रियापदाच्या अर्थाचाही बोध होतो. असा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं? मग क्रियापद असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? असं कोण म्हणालं? मोरोकेशव दामले यांनी क्रियापदाची व्याख्या केलेली आहे. आणखीन बऱ्याचशा लेखकांनी केलेली आहे. ठीक आहे. पण तो काय फापट पसार आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. ठीक आहे. म्हणून आता आपण डायरेक्ट जे आहे तो पुढचा मुद्दा या ठिकाणी पाहूयात. पहा बघा, आता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्रियापदाची वैशिष्ट्ये पाहायची. आपल्याला काय पाहिजे पोरं? हो, क्रियापदाची वैशिष्ट्ये. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. क्रियापदाचे वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. क्रियापद ही विकारी शब्द जात आहे. क्रियापद ही कसली जात आहे? विकारी शब्द जात आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. परंतु आता हे जर वाक्य जर तुम्हाला जर असं जर विचारलं पहा, क्रियापद आपण पहा, क्रियापद हे काय आहे म्हणतो? क्रिया दाखवणार ते पद आहे म्हणून त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. पण हे क्रियापद कशापासून तयार होतं रे पोरं? हो, धातूपासून तयार होतं. परंतु धातू हीच त्या ठिकाणी आपण जात मानलेली आहे. काही व्याकरणकारांनी धातूलाच काय म्हणलेलं आहे? शब्द जात मानलेली आहे. आणि काही व्याकरणकारांनी काय म्हणले माहिती आहे का? धातू म्हणजेच काय? क्रियापद. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता तुम्हाला परीक्षेत जर प्रश्न जर आला, धातू ही शब्द जात आहे का? तर धातू ही शब्द जात आहे का? तर धातू ही शब्द जात आहेच म्हणायचं. आलं लक्षामध्ये? आणि जर तुम्हाला परीक्षेत जर विचारलं बा धातू सोडून या ठिकाणी क्रियापद ही शब्द जात आहे का? तर क्रियापद ही पण काय आहे रे मग पोरं? हो, शब्द जात आहे. कारण धातूलाच या ठिकाणी कोणता शब्द वापरलेला आहे? आपल्याला माहिती आहे किंवा धातूपासून क्रियापद बनतं. धातूपासून काय बनतं? क्रियापद बनतं. मग आपण मागं पाहिलं बी होतं की धातू ही शब्द जात असून त्यापासून बनणारे क्रियापद हे पद आहे. क्रियापद हे पद आहे, धातू हा काय आहे? शब्द आहे. आपण पाहिले की नाही? पाहिलं मागं, बरोबर आहे. इथेही ते क्लिअर करतो पहा. धातू हा काय आहे? हे शब्द आहे आणि क्रियापद हे काय आहे? पद आहे. क्रियापद हे काय आहे? पद आहे. पण व्याकरणामध्ये धातू आणि क्रियापद ह्या दोन्हीही शब्द जाती काय मानले आहेत? एकच मानलेले आहेत. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून धातूलाच कधी काय आपण क्रियापद असा शब्द वापरतो. आलं का लक्षामध्ये? म्हणून क्रियापद ही देखील शब्दजात कसली आहे? विकारी शब्दजात आहे. आलं लक्षामध्ये? क्रियापद ही विकारी शब्दजात आहे. ठीक आहे. क्रियापदाला आता विकार कशा कशाचा होतो? आता विकारी जात आहे, मग क्रियापदाला विकार नेमका कुणाकुणाचा होतो तो देखील महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी पाहता क्रियापदाला विकार कुणाकुणाचा होतो? लिंगाचा विकार होतो, वचनाचा विकार होतो, पुरुष याचा विकार होतो, काळ आणि अर्थ किंवा अर्थ आणि काळ याचेही विकार होतात. म्हणजे क्रियापदाला होणारे विकार किती आहेत? 5. कोणकोणते आहेत? लिंग, वचन, पुरुष, काळ आणि अर्थ. हे कशाला होणारे विकार आहेत? हे क्रियापदाला होणारे विकार आहेत. आलं लक्षामध्ये? आता क्रियापद कशापासून बनते रे? मूळ धातूपासून बनते. क्रियापद हे कशापासून बनते? मूळ धातूपासून क्रियापद बनत असते. ठीक आहे. म्हणजे क्रियापद मूळ धातूपासून बनते. ठीक आहे. त्याच्यानंतर मूळ धातू हा शब्द असतो तर क्रियापद हे काय असते? पद असते. पहा, मूळ धातू हा काय असतो?
मूळ धातूला काय म्हणायचं? शब्द. तर क्रियापद हे काय आहे? मग पद आहे. आलं लक्षामध्ये? मूळ धातू याला काय म्हणायचं? शब्द. आणि क्रियापद हे काय आहे? पद आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मूळ धातू वाक्यात वापरला की त्याचे पद बनते. म्हणजे मूळ धातू जर वाक्यात वापरला तर त्याचं काय बनतं रे पुरं? पद बनतं. आणि ते पद क्रिया दर्शविते म्हणून त्यास क्रियापद असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, हा खा हा काय आहे? मूळ धातू आहे. आलं का लक्षामध्ये? आणि आता या खा या धातूपासून मी या ठिकाणी काय केलं माहिती आहे का? खातो हे काय केलं? क्रियापद तयार केलं. आलं लक्षामध्ये? मग खा हा काय आहे रे पुरं? हो, शब्द आहे. आलं लक्षामध्ये? आणि खातो हे काय आहे? क्रियापद आहे. आलं लक्षामध्ये? मग हे शब्द आहे, तर या खाला आपण धातू देखील म्हणू शकतो की नाही म्हणू शकत? तर खा हा मूळ काय आहे? धातू आहे. मग क्रियापद कशापासून बनतं? या धातूपासून काय तयार होतं? क्रियापद तयार होतं. आलं लक्षामध्ये? आणि आता पहा, या ठिकाणी हे क्रियापद दर्शविते की नाही दर्शवित? आता मी म्हटलं की मी आंबा खातो, आहे की नाही? मी आंबा खातो. मग खातो हे कशाची क्रिया दर्शवायला सांगा बरं? खातो हे कशाची क्रिया दर्शवायले? खाण्याची क्रिया दर्शवायले. कशाची दर्शवायले? खाण्याची क्रिया त्या ठिकाणी दर्शवत आहे. मूळ धातू वाक्यात वापरला की त्याचे काय बनते? पद. मग आता खातो हे काय झालं सांगा? पद झालं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. कोणतं पद? क्रिया दाखवलंय म्हणून त्याला काय म्हणायचं आता? क्रियापद. हे कुणा कुणाला कळाले सांगा बरं? सगळ्यांना समजलंय का? ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे पहा, संस्कृत मध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात? आख्यात असे म्हणतात. ठीक आहे. अतिशय महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला सरळ सरळ विचारलं जातं, क्रियापदालाच काय म्हटलं जातं सांगा? आख्यात असं म्हटलं जातं. ठीक आहे. क्रियापद हे वाक्यातील प्रधान पद आहे. कसलं पद आहे वाक्यातील? ते प्रधान पद आहे. का? कारण त्याच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ठीक आहे. म्हणून त्या क्रियापदाला कसलं पद म्हणायचं? प्रधान पद असं म्हणायचं. ठीक आहे. आता क्रियापदाला दुसरं नाव काय ते पहा, मूळ विधेय. मूळ विधेय आणि आख्यात. आख्यात कुठे म्हणतात रे त्याला? संस्कृत मध्ये. आणि क्रियापदालाच काय म्हणायचं आणखी? मूळ विधेय. मग तुम्हाला जर म्हटलं मी आंबा खातो या वाक्यातील मूळ विधेय ओळखा, तर मूळ विधेय कोणता आहे सांगा? कोणता आहे? खातो हे काय आहे? मूळ विधेय. कळायले की नाही कळाले? कळाले का? ठीक आहे. आता पुढे पहा, क्रियापदालाच मूळ विधेय असे म्हणतात. क्रियापद हा शब्द क्रियावाचक असतो. क्रियापद हा शब्द कसा असतो म्हणाले ते? क्रियावाचक. परंतु प्रत्येक क्रियापद हे क्रिया दाखविलच असं नाही. पहा, क्रियापद हा शब्द कसा असतो? क्रियावाचक असतो. परंतु प्रत्येक क्रियापद हे क्रिया दाखवलच असं नाही. ठीक आहे. हे आठवं जे आहे विधान अतिशय महत्वाचं आहे. क्रियापद हा शब्द क्रियावाचक असतो, परंतु प्रत्येक क्रियापद क्रिया दाखविलच असे नाही. आलं का लक्षामध्ये? मग आता कसं तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देतो पहा. बघा, मी इथं बघा इकडे पहा, राम क्रिकेट खेळतो. राम क्रिकेट खेळतो. ठीक आहे. असं वाक्य लिहिलं. आता या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया कोण करावा? राम. आणि रामाची क्रिया कोणावर घडायली? क्रिकेटवर. आता इथं बऱ्याच जणांना वाटतं की क्रिकेटवर कशी याची क्रिया घडत असेल. तुला आता समजून सांगतो. इकडे बघ, मी राम आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तिकडून लक्ष्मण बॉलिंग टाकालाय. मग मी काय करा? टोक टोक, आहे की नाही? बॉल आला की झपकन असा मारेल की नाही? बरोबर आहे. मग आता मला सांगा, त्या बॉलवर माझी काय झाली? क्रिया झाली की नाही? बरोबर आहे. आणि मी व्यस्त आहे की नाही त्याच्या खेळामध्ये? का मी डोळे झाकून बसतो असं ध्यानाला बसल्यासारखं? टाक लक्ष्मणा बॉल टाक, असं नाही. आलं का लक्षामध्ये? मग आता समजा तिथं खेळाडू कुणी नसल आणि चेंडू जर असा जर त्या ठिकाणी गॅप मधून जात असेल तर मी धाव काढायला पळेल की नाही? मग ही माझी क्रिया व्हायली की नाही? बरोबर आहे. मग मी एक धाव घेईल, जवळ आणखी कुणी नसल्यावर पुन्हा दुसऱ्या धावेला परतून येईल. आलं का लक्षामध्ये? किंवा आता समजा मई काय आली माहितीये का? फिल्डिंग आली समजा, क्षेत्ररक्षण. आलं का लक्षात? मग क्षेत्ररक्षण करायला काय झालो? मैदानात उतरलो, आहे की नाही? मग आता समजा मी असा उभा टाकलो, आलं लक्षामध्ये? चेंडू माझ्याकडे आला, मग मी तो झेलायचा प्रयत्न करेल की झेलून फेकून द्यायचा प्रयत्न करेल? आलं का लक्षात? मी त्याच्यामध्ये व्यस्त आहे की नाही? मग हे सगळ्या व्यस्त आहे म्हणूनच क्रिकेट जे आहे का, हे माझं काय आहे? कर्म आहे. या सगळ्या गोष्टीला नाव काय आहे? मग क्रिकेट आहे. आलं लक्षात? मग रामाची क्रिया कुणावर घडायली सांगा? क्रिकेटवर घडायली. क्रिकेटवर घडायली म्हणजे कधी तो चेंडू
आपलं बॅटनं मारायलाय, तर कधी चेंडू हातनं त्या स्टंपवर मारायलाय. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आता एकदा पहा, इथं या ठिकाणी खेळतोय हे क्रियापद आहे आणि हे खेळतोय हे क्रियापद क्रिया दाखवले की दाखवणं गेले सांगा? क्रिया दाखवले का? क्रिया दाखवत आहे. कोणती क्रिया दाखवत आहे? खेळण्याची क्रिया दाखवत आहे. कोणती? खेळण्याची किंवा खेळणे ही क्रिया त्या ठिकाणी ते दाखवत आहे. बरोबर आहे की नाही? आता पुन्हा मी या ठिकाणी असं म्हटलं पहा, आता इथं सांगा बरं. बघा, मी म्हणलं राम पाणी भरतो. राम पाणी भरतो. आता रामाची क्रिया कुणावर घडायली सांगा पटकन? आओ, कुणावर घडायली? पाण्यावर घडायली. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे कोणती क्रिया घडायली? भरण्याची. आलं लक्षामध्ये? रामाची क्रिया पाण्यावर. मी म्हणलं राम गवत राम गवत खातो. कसं म्हणू? कापतो. ठीक आहे. गवत कापतो. आता रामाची क्रिया कुणावर घडायली? गवतावर घडायली. बरोबर आहे. आता इकडे बघा रे, मी आता इथं असं म्हटलं पहा, राम शिक्षक आहे. आता मी म्हणलं राम शिक्षक. राम शिक्षक वाक्याचा अर्थ पूर्ण आहे की अपूर्ण आहे? आणि आहे म्हटल्यावर, राम शिक्षक आहे म्हटल्यावर वाक्याचा अर्थ पूर्ण आहे की अपूर्ण आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण आहे. बरोबर आहे. मग इथं आता वाक्याचा अर्थ पूर्ण जर असेल, आहे हे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करायला, पण इथे क्रिया दाखवायला कर. आता राम शिक्षक आहे म्हटल्यावर हातात छिडी घेऊन तुम्हाला मारायला का राम? आता राम बद्दल फक्त वस्तुस्थिती सांगितली की राम कोण आहे? तर राम शिक्षक. मग ते क्रिया करायला का? राम क्रिया करायला का आता इथं? नाही ना. आलं लक्षामध्ये? मग या ठिकाणी हे आहे हे क्रियापद आहे, हे क्रियापद आहे, पण हे क्रियापद क्रिया दाखवायले का सांगा पटकन? हे क्रियापद क्रिया दाखवायले का वस्तुस्थिती सांगायले? काय करायले? हे वस्तुस्थिती. कोण आहे राम? रामाची आयडेंटिटी सांगायले. कोण राम? शिक्षक आहे. राम कोण आहे? कोण आहे? शिक्षक आहे. मग आता आहे हे क्रियापद या ठिकाणी क्रिया दाखवायले कर बापू? क्रिया दाखवायले का? नाही. लक्षामध्ये? ठीक आहे. मग या ठिकाणी ते वाक्य काय म्हणाले? क्रियापद हा क्रियावाचक शब्द असतो खरा, पण प्रत्येक क्रियापद हे क्रिया दाखविलच असं नाही. म्हणून आता इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की हे जे क्रियापद आहे ह्याचं काम काय आहे? ह्याचं एक काम म्हणायचं क्रिया दाखविणे. आलं का लक्षामध्ये? काय दाखविणे? क्रिया दाखविणे हे त्याचं एक काम आहे. आलं ध्यानात? आणि याचं दुसरं काम आहे अवस्था दाखविणे, किंवा याला म्हणायचं वस्तुस्थिती दाखविणे. आलं का लक्षात? वस्तुस्थिती दाखविणे. आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला सांगू का, ही क्रिया देखील जी आहे ना, आपल्याला लय सांगता येते बरं का. क्रिया देखील दोन प्रकारची असते. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आणि वस्तुस्थिती पण दोन प्रकारची असते. वस्तुस्थिती दोन प्रकारची म्हणजे असते काय? एका वस्तुस्थितीनं काय सांगितलं जातं पहा, इथं अवस्था किंवा वस्तुस्थिती असं सांगितलं जातं पहा, की म्हणजे क्रियापदाची म्हणजे वस्तुस्थिती सांगत असताना क्रियापद काय करतं? कर्ता कोण आहे ही एक गोष्ट सांगतं, आणि दुसरं पहा कर्त्याजवळ काय आहे. कर्त्याजवळ काय आहे बघा आता कसं सांगते ते. आता मी असं म्हटलं पहा, कर्ता कोण आहे? आता मी म्हणलं राम शिक्षक आहे. राम शिक्षक आहे. तर आता आहे हे क्रियापद काय सांगायचे? कर्ता कोण आहे? कोण आहे हे कुणाला कळायला? एकदा हात वर करा. का परत एकदा वन्स मोर करू? नको करू? काय पहा, ही वस्तुस्थिती आहे ना. वस्तुस्थिती देखील दोन प्रकारची आहे किंवा अवस्था. आता या ठिकाणी राम शिक्षक आहे. आहे हे क्रियापद रामाची आयडेंटिटी सांगाली की नाही? राम कोण आहे? शिक्षक आहे. राम कोण आहे? शिक्षक आहे. आलं लक्षात? आणि मी आता असं म्हटलं पहा, रामाजवळ सुंदर सायकल आहे. आता रामाच्या जवळ का आहे? आओ सुंदर
सायकल आहे. आलं का लक्षात? दोनच गोष्टी सांगता येते की कर्ता कोण आहे आणि कर्त्याच्या जवळ काय आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. त्यालाच काय म्हणजे वस्तुस्थिती आहे ना. त्याच्यापाशी आपण सायकल बघितली की त्याला काय म्हणायचं आपण? रामाच्या जवळ सुंदर सायकल आहे. वस्तुस्थिती आहे की खोटं आहे? वस्तुस्थिती म्हणजे सत्य. वस्तुस्थिती म्हणजे काय असतं? सत्य. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बघा मग हे कळालं का तुम्हाला? हा, आता इकडे या. तुम्हाला ह्याचा तर एवढा तर अर्थ कळाला का की क्रियापद म्हणजे क्रियाही दाखवतं आणि दुसरं काय करतं? वस्तुस्थितीही सांगतं. आलं लक्षामध्ये? किंवा अवस्थाही सांगतं. काही क्रियापदे क्रिया दाखवतात. बघा काही क्रियापदे काय करतात रे पुरोहोमा? क्रिया दाखवतात. तर काही क्रियापदे अवस्था किंवा वस्तुस्थिती दाखवतात. काही क्रियापदे क्रिया दाखवतात तर काही क्रियापदे वस्तुस्थिती किंवा अवस्था दाखवितात. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? आता याच्यानंतर पहा, एवढा इथं खाली वाक्य आपण संजय क्रिकेट खेळतो. आता संजय क्रिकेट खेळतो म्हणजे संजय हे खेळतो हे क्रियापद काय दाखवायला रे पूर्व? इथं क्रिया दाखवायला की नाही? क्रिया दाखवत आहे. पहा क्रिया दाखवते. आणि संजय क्रिकेटपटू आहे. मग हे आहे हे काय सांगायला? इथं सांगा काय सांगायलंय? वस्तुस्थिती सांगायलंय. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हे कुणा कुणाला कळालं? एकदा हात वर करा. हुसेन बोल्ट कळालं का? बघा. ठीक आहे. चला आता वाक्य क्रमांक 1 मधील खेळतोय हे क्रियापद क्रिया दाखवते. तर वाक्य क्रमांक 2 मधील आहे हे क्रियापद क्रिया दाखवत नसून वस्तुस्थिती सांगत आहे. आलं का लक्षामध्ये? आता हे सगळे एकदम डिटेल का बरं इथं घेतलेलं आहे? कारण आपल्या पुस्तकाचं देखील काम चालू आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे पोलानं वाचताना याला सगळंच कळावं. वाक्य क्रमांक 1 मधील खेळतोय क्रियापद क्रिया दाखवते. तर वाक्य क्रमांक 2 मधील आहे हे क्रियापद क्रिया दाखवत नसून काय दाखवायला रे? वस्तुस्थिती. ठीक आहे. इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका पुरवू? आपण सध्या क्रियापदाची काय पाहतो आहोत? वैशिष्ट्ये. आलं लक्षामध्ये? परत एकदा ह्याला रिवाइज करा बरं. बघा क्रियापद ही कसली जात आहे? विकारी. त्याला किती प्रकारचे विकार होतात? कशा कशाचे होतात? लिंग, वचन, पुरुष, अर्थ, काळ. आलं लक्षामध्ये? क्रियापद कशापासून बनते? मूळ धातूपासून बनते. क्रियापद कशापासून बनते? मूळ धातूपासून बनते. मूळ धातू हा शब्द असतो तर क्रियापद हे काय असते? पद असते. मूळ धातू वाक्यात वापरला की त्याचे काय बनते? आणि ते पद क्रिया दाखवते म्हणून त्याला काय म्हणायचं? क्रियापद म्हणायचं. आलं लक्षामध्ये? संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात? चटकन बोला. आख्यात. क्रियापद हे वाक्यातील कसलं पद असतं? प्रधान. क्रियापदालाच काय म्हणतात? आणखी मूळ विधेय. क्रियापदालाच काय म्हणायचं? मूळ विधेय. आणि काय म्हणले? क्रियापद हा शब्द क्रियावाचक असतो परंतु प्रत्येक क्रियापद हे क्रियावाचक असतं का? मग काही क्रियापद हे क्रिया दाखवतात तर काही क्रियापद ही काय दाखवतात? अवस्था किंवा वस्तुस्थिती दाखवतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण नसेल तर आता क्रियापदाची लक्षणं बघू आपण. या 3 लक्षणामध्ये सगळं क्रियापद सामावलेलं आहे. याचं लक्षण काय काय? जसं मलेरियाची लक्षण काय असते? मळमळ करणे, हुडहुडी भरणे, थंडी ताप येणे असते की नाही मलेरियाचं लक्षण? हा, ठीक आहे. तसं आता ह्या क्रियापदाची काय लक्षण आहेत ते आपल्याला पाहायचे. क्रियापदाची मुख्य 3 लक्षणं आहेत. क्रियापदाची मुख्य लक्षणं किती आहेत? 3 आहेत. 3 कोणते कोणते आहेत? एक क्रियाद्योतकत्व. ठीक आहे. आता क्रियापदाची लक्षणं म्हणण्यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी बदलून शब्द जर आला धातूची लक्षणे तरी देखील हेच लक्षात ठेवायचे बरं का पोरं. हा पहा, क्रियाद्योतकत्व ह्याचा अर्थ काय आहे रे पोरं? क्रिया दर्शविते. आलं का लक्षात? आता मी म्हणलं सगुणा झोका खेळते. आता खेळते काय दाखवायले? क्रिया. काय दाखवायले? क्रिया. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. हा, मी म्हणलं गाय पाणी पिते. काय दाखवली? क्रिया. कोण दाखवली? क्रिया. पिते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. पहा, वाक्य पूरकत्व. पहा, पहिलं त्याचं वैशिष्ट्य कोणतं आहे? क्रियाद्योतकत्व म्हणजे क्रिया दर्शविते. दुसरं वाक्य पूरकत्व म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करते. वाक्याचा अर्थ कसं करते? ते पूर्ण करतं. म्हणून हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते. ठीक आहे. हे त्याचं दुसरं लक्षण आहे. आणि कालार्थद्योतकत्व म्हणजे ह्याचा अर्थ आहे पुरो काळ आणि अर्थ दर्शविते. आता काळ म्हणजे काय माहिती आहे का? हे का मी आता असं म्हटलं पहा. ठीक आहे. मी पाण्यात पोहतो. मी पाण्यात पोहतो.
आता पोहतो वरून मी कोणता काळ सांगेल रे पोरं हो? वर्तमान काळ. आलं का लक्षामध्ये? वर्तमान काळ म्हणजे काळ दाखवायला की नाही. पोहतो हे काय वाक्यातलं? मी पाण्यात ये ना, वाक्याचा अर्थ पूर्ण होईल का? नाही ना. मग पोहतो ना काय झालं? वाक्याचा अर्थ पूर्ण झाला की नाही? बरोबर आहे. आणि पोहतो हे शब्द क्रिया दाखवायला की नाही? कशाची क्रिया दाखवायला? पोहण्याची. म्हणून ते क्रियाद्योतकत्व आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करायला म्हणून वाक्य पूरकत्व आहे. आणि या ठिकाणी काळ कोणता दाखवायला? म्हणजे हे काय? काळ काळ दर्शवायला की नाही? तर काय दर्शवायला? काळ दर्शवायले. लक्षामध्ये? ठीक आहे. आणि मी आता या ठिकाणी असं म्हणलं पहा, मी पाण्यात पोहलो, मी पाण्यात पोहलो. आता मी पाण्यात पोहलो म्हटल्याच्या नंतर कोणता काळ बदलला? कितीच राहिला? भविष्य काळ. सॉरी, काय नाही, माफ करा, भूतकाळ. काय नाही? भूतकाळ. लक्षामध्ये? ठीक आहे. हे काळ पण दर्शवाले. आता अर्थ म्हणजे काय? जी क्रियापद काळ दाखवत नाही ती अर्थ दाखवतात. म्हणजे आपल्या मनातील भाव, इच्छा, ठीक आहे, आपण एखाद्याला आशीर्वाद देतो, विनंती करतो, उपदेश करतो, किंवा आपलं काही कर्तव्य असतं, हा मनातला भाव ज्या वेळेला दाखवतो त्याला काय म्हणायचं? क्रियापदाचा अर्थ असं म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? आता मी म्हणलं तुमच्या सर्वांचं भलं हो, मी काय दिला तुम्हाला? आशीर्वाद. मग हो या क्रियापदावरून माझ्या मनातला तुम्हाला काय कळला? भाव. मग ते हो आशीर्वादाच्या आशीर्वादाला जर क्रियापदाचं काय म्हणायचं? अर्थ. ते आपल्याला पुढे डिटेलमध्ये पाहायचंय. उगाच समजून सांगायचं म्हणून समजून सांगितलं. समजलं का नाही समजलं? नाही समजलं तरी काय हरकत नाही. पुढे आपल्याला अर्थ जे आहेत त्याचा सेपरेट चॅप्टर पाहायचा आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. पाणी प्यायला नसल्यामुळे जीभ ओढायली बरं का. ठीक, कोरडी पडायली. थांबा जरा. आता इकडे लक्ष द्या. हे कळालं तुम्हाला इथपर्यंत? मग क्रियापद आपलं लक्षणं कोणकोणते आहेत सांगा एकदा. क्रियाद्योतकत्व, वाक्यपूरकत्व आणि कालार्थ द्योतकत्व. आलं लक्षामध्ये? काळ आणि अर्थ दर्शविते. हे काळाचं कळलं का? मग अर्थाचं एकदा वाक्य सांगूच का? घ्या, मी तेच सांगणार आहे तोंडी. काय? सर्वांचे भले हो, सर्वांचे भले हो. आलं लक्षामध्ये? मग आता हे हो हे क्रियापद आहे ना. मग हे हो हे क्रियापद माझ्या मनातला भाव सांगालाय. म्हणजे मी तुम्हाला काय द्यालो रे पोरं हो? आशीर्वाद द्यालो की शाप द्यालो? आशीर्वाद. अलग लक्षामध्ये? यालाच काय म्हणायचं? अर्थ. अलग लक्षात? मग तुम्हाला विचारते की कोणता अर्थ आहे ते? आज्ञार्थ आहे, विद्यार्थ आहे, संकेतार्थ आहे, स्वार्थ आहे. तर हा आज्ञार्थ आहे. काय हा? काय हे? आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता पुढे पहा, क्रियापदाचे मुख्य प्रकार. आता क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार पडतात. क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात पुरो? जर आलं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येते बरं का, क्रियापदाचे मुख्य प्रकार किती? तर किती सांगायचे? दोनच सांगायचे. क्रियापदाचे मुख्य प्रकार किती असतात? दोन असतात. दोन कोणकोणते आहेत? एक सकर्मक क्रियापद आणि दुसरा अकर्मक क्रियापद. एक काय आहे? सकर्मक क्रियापद. दुसरं काय आहे? अकर्मक क्रियापद. मग सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं आणि अकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं हे पाहण्याच्या पूर्वी कर्ता आणि कर्म या दोन संकल्पना आपण एकदा नीट व्यवस्थित समजून घेऊ. आणि त्याच्यानंतर जे आहे मग तुम्हाला मी सकर्मक क्रियापद काय आणि अकर्मक क्रियापद काय आहे हे समजून सांगतो. अगोदर आपल्याला सर्वप्रथम काय समजून घ्यायचंय? कर्ता आणि कर्म या दोन संकल्पना आपण अगोदर नीट व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे? बघा, कर्ता कशाला म्हणायचं आणि कर्म कशाला म्हणायचं. आता मला सांगा बरं पोरं हो, कर्ता कशाला म्हणायचं सांगा बरं इथं. पहा, कर्ता म्हणजे काय? जो क्रिया करणारा असतो. ठीक आहे? क्रिया करणारा जो असतो, या क्रिया करणाऱ्याला आपण कर्ता असं म्हणतो. त्याचबरोबर आपण ज्याच्याबद्दल बोलतो, ठीक आहे, ज्याच्याबद्दल बोलतो ती प्रत्येक गोष्ट काय असते रे पोरं हो? कर्ताच असते. आपण ज्याच्याबद्दल बोलतो ती प्रत्येक गोष्ट काय असते? कर्ताच असते. आलं लक्षामध्ये? मग तुम्ही कशाबद्दलही बोला. ठीक आहे? मी म्हणलं खिडकी उघडी आहे, कुणाबद्दल बोललो? मग खिडकी वाक्याचा काय होईल? मी म्हणलं दरवाजा बंद आहे, कुणाबद्दल बोललो? दरवाजाबद्दल. मी म्हणलं पडदा हलत आहे, कुणाबद्दल बोललो मी?
पडद्याबद्दल बोललो. मी म्हणलं खुर्ची मोडली आहे, कुणाबद्दल बोललो? मी म्हणलं गाय गवत खात आहे, मी म्हणलं गवत हिरवे आहे, कुणाबद्दल बोललो? इथं गवताबद्दल. गाय गवत खाते आहे म्हणल्यावर गाय करताय, आणि गवत हिरवे आहे म्हणल्यावर गवत काय करताय. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. पहा, ज्याच्याबद्दल बोलतो त्याला काय म्हणायचं पोरं हो? करता असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता पहा, प्रत्येक कर्ता या ठिकाणी क्रिया करतो का? तर प्रत्येक कर्ता देखील क्रिया करत नाही. आलं लक्षात? यावरून पहा, कर्त्याचे दोन प्रकार पडतात. कर्त्याचे किती प्रकार पडतात पोरं हो? कर्त्याचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे. मग हे कर्त्याचे दोन प्रकार कोणकोणते पडतात पहा. एक प्रत्यक्ष कर्ता आणि एक अप्रत्यक्ष कर्ता. बघा, ठीक आहे. एक कोणता कर्ता रे पोरं हो? प्रत्यक्ष कर्ता. आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर्ता. ठीक आहे. आता प्रत्यक्ष कर्ता कुणाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष कर्ता कुणाला म्हणायचं? प्रत्यक्ष कर्ता म्हणजे कोणता? जो क्रिया करतो, जो प्रत्यक्ष क्रिया करतो त्याला काय म्हणायचं पोरं हो? प्रत्यक्ष कर्ता. आणि जो कर्ता क्रिया करत नाही, जो कर्ता काय करत नाही? क्रिया करत नाही. क्रिया करत नाही त्याला काय म्हणायचं पोरं हो? अप्रत्यक्ष कर्ता असं म्हणायचं. जो क्रिया करतो त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर्ता. आणि जो क्रिया करत नाही त्याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर्ता. काय म्हणायचं त्याला? अप्रत्यक्ष कर्ता. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता कसं, तर उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. आता पहा, मी या ठिकाणी काय म्हणलं माहिती आहे का? बंडू सीताफळ तोडतो. सीताफळ फळ तोडतो. आता बंडूची क्रिया काय व्हायली रे पोरं? आओ बोला पटकन. म्हणजे बंडू या ठिकाणी क्रिया करायलाय की नाही? कशाची करायलाय? काय तोडालाय? सीताफळ तोडालाय. आला का लक्षामध्ये? ठीक आहे. आणि आता हे काय इकडे बघा, मी इकडे म्हटलं बंडू अभियंता आहे. अभियंता आहे. लक्षामध्ये? आता मला सांगा, इथं बंडू काय क्रिया करायलाय का बा? एखादी इमारत उभा करायलाय का? नाही ना. ठीक आहे. मग बंडू बद्दल इथे मी काय सांगितली? वस्तुस्थिती. इकडे वाक्यातला बंडू काय आहे? कर्ताच आहे. आणि या वाक्यामध्ये बंडू काय आहे? कर्ताच आहे. आलं लक्षात? पण या वाक्यातला बंडू क्रिया करायलाय की नाही? मग क्रिया करायलाय म्हणून ह्याला कोणता कर्ता म्हणायचं? प्रत्यक्ष कर्ता म्हणायचं. आणि इथं क्रिया करणं गेलाय म्हणून ह्याला कोणता कर्ता म्हणायचं? हे कुणाला कळालं? एकदा हात वर करा. नक्की? काय अडचण नाही ना? ठीक आहे. मग आता पुढचं सांगू का? हा बघा, आता इथं आता कर्ता नेमका ओळखायचा कसा? कर्ता ओळखायचा कसा? तो क्रियावाचक असतो, क्रिया करणारा असतो, ज्याच्याबद्दल बोलतो त्याला आपण कर्ता असं म्हणत असतो. परंतु कर्ता नेमका ओळखायचा कसा? कर्ता नेमका ओळखायचा कसा त्याबद्दलची इथं तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. कारण क्रियापद शिकताना आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. पहा, ठीक आहे. हा कर्ता जो आहे, कर्ता नेमका ओळखायचा कसा? त्याची ओळख कशी पटवायची आपल्याला? ठीक आहे. तर क्रियापद जे असतं ना, क्रियापद, आता क्रियापद म्हणजे काय हे तर तुम्हाला सांगितलंय मी. हे क्रियापद जे असतं ना, या क्रियापदातला जो मूळ धातू असतो ना, मूळ धातू, क्रियापदातला काय पर हो? मूळ धातू. या क्रियापदातल्या मूळ धातूला समजा आपण नारा, नारी हे प्रत्यय जर लावले, नारा नारी हे प्रत्यय लावून आपण या ठिकाणी त्याला कोण आणि काय ने जर प्रश्न जर विचारले, ठीक आहे, तर येणारं उत्तर काय असतं पुरो हो? कर्ता. येणारं उत्तर काय असतं? कर्ता. आलं लक्षामध्ये? ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. मूळ धातूला काय करायचं पुरो हो? नारा आणि नारी प्रत्यय लावायचा आणि त्याला कशाने प्रश्न विचारायचा? कोण आणि काय ने. मग हे कोण जे आहे ना, हे कोण हे व्यक्तीसाठी याचा वापर करायचा, ठीक आहे. आणि काय जे आहे ना, हे कायसाठी करायचं? पदार्थ असतील, वस्तू असतील, याच्यासाठी आपण कशाने प्रश्न विचारायचा?
आओ कशाने विचारायचा? कायने प्रश्न विचारायचा. आलं का लक्षात? पण व्यक्तीसाठी काय करायचं आपण? कोणने प्रश्न विचारायचा. आलं लक्षामध्ये? मग आता ह्या काय इकडे पहा, इकडे वाक्य लिहिले आहेत पहा, एकदा इकडे पहा. कर्ता ओळखताना काय करायचं? मूळ धातूला काय करायचं आणि त्याला कशाने प्रश्न विचारायचा? येणारं उत्तर काय असेल? कर्ता. ठीक आहे, इकडे पहा. आता एकदा आपण इकडे जाऊ बघा. सकर्मक व आकर्मक क्रियापदाचा अभ्यास करण्यापूर्वी सर्वप्रथम कर्ता व कर्म या संकल्पना समजून घेऊ. कर्ता वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास काय म्हणायचं आपण? कर्ता. ठीक आहे, मी तिकडे सांगितले ते इकडे एकदा वाचून दाखवतो. आहे की नाही? पहा, वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास काय म्हणायचं? पुरोहो कर्ता असे म्हणतात. कर्ता म्हणजे क्रिया करणारा. ठीक आहे, आपण ज्याच्याबद्दल बोलतो किंवा ज्याचे वर्णन करतो अशा घटकास काय म्हणायचं? पुरोहो. आपण ज्याच्याबद्दल बोलतो किंवा ज्या घटकाचे आपण वर्णन करतो त्याला काय म्हणायचं? मग कर्ता असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? प्रत्येक कर्ता क्रिया करतोच असे नाही. प्रत्येक कर्ता क्रिया करतो का? प्रत्येक कर्ता क्रिया करत नाही. पहा इथं, सरिता पाणी भरते. आता सरिता हा वाक्याचा कर्ता आहे आणि सरिता या ठिकाणी कशाचं काम करत आहे? पाणी भरण्याचं काम करत आहे. इथं काय म्हणलं मी? सरिता शिक्षिका आहे. तर आता या ठिकाणी सरिता काही काम करत आहे का? नाही. मग या दुसऱ्या वाक्यातला सरिता आणि पहिल्या वाक्यातला सरिता हे दोन्हीही वाक्यातले कर्ते आहेत, पण पहिला क्रिया करत नाही, दुसरा काय करतोय? क्रिया करतो आहे. ठीक आहे, पहिल्या वाक्यातील सरिता ही वाक्याचा कर्ता असून ती पाणी भरण्याची क्रिया करत आहे. दुसऱ्या वाक्यातील सरिता हा वाक्याचा कर्ता असून ती कुठल्याही प्रकारची क्रिया करत नसून ती कोण आहे ते आपल्याला या ठिकाणी समजत आहे. कोण आहे हे समजते. कोण आहे? शिक्षिका आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे पहा, कर्त्याचे पुढील दोन प्रकार पडतात. एक प्रत्यक्ष कर्ता आणि दुसरा काय आहे? अप्रत्यक्ष कर्ता. कर्त्याचे प्रकार किती आहेत? दोन आहेत. एक कोणता कर्ता आहे? प्रत्यक्ष. आणि दुसरा कोणता आहे? अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर्ता म्हणजे काय? की क्रिया करणाऱ्या कर्त्यास काय म्हणायचं? पुरोहो प्रत्यक्ष कर्ता. जो कर्ता क्रिया करतो त्या क्रिया करणाऱ्या कर्त्यास काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर्ता. ठीक आहे, सरिता पाणी भरते. आता सरिता आता कसला कर्ता झाला? प्रत्यक्ष. पुढे पहा, अप्रत्यक्ष कर्ता क्रिया न करणाऱ्या कर्त्यास काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर्ता असं म्हणायचं. त्याला जर हलवलं, सरिता शिक्षिका आहे. आलं लक्षामध्ये? याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर्ता आहे. सांगितले मी तुम्हाला. आता पुढचं पहा, कर्ता कसा ओळखावा? आता सांगितलं तुम्हाला. आपण ज्याच्याबद्दल बोलतो त्यास कर्ता मानावे. आपण ज्याच्याबद्दल बोलतो त्यास काय करायचं? कर्ता मानायचं. आलं लक्षामध्ये? किंवा क्रियापदातील मूळ धातूला काय करायचं? नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून कोण किंवा कायने प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते ते काय असतं रे? कर्ता असतो. कर्ता हा व्यक्ती असेल तर कोण या सर्वनामाने प्रश्न विचारावा, आणि कर्ता हा पदार्थ असेल तर काय या सर्वनामाने प्रश्न विचारावा. व्यक्ती असेल तर कोण विचारायचा, आणि पदार्थ असेल तर कशाने विचारायचा? कायने विचारायचा. आलं लक्षामध्ये? आता मोहनला थंडी वाजते. आता ती व्यक्ती आहे का? हा, विचारावर प्रश्न. ह्याच्यातला वाजते हे काय? क्रियापद. ह्याच्यातला मूळ धातू कोणता आहे? वाज. वाजणारी काय? थंडी. बोला बोला, वाजणारी काय? थंडी. मग थंडी या वाक्याचं काय होईल? वाजणारी कोण? थंडी. म्हणून थंडी हा वाक्यातील काय आहे? कर्ता. आलं लक्षामध्ये? पुढे पहा, राजाला मुकुट शोभतो. शोभणारे काय? मुकुट. मग मुकुट हा काय होईल? मुकुट. कर्ता बरोबर काय होईल मग? मुकुट. हे कुणा कुणाला कळाले? कळालंय का भाऊ? ठीक आहे, पुढचं बघा. गुरुजी व्याकरण शिकवितात. ह्याच्यात शिकव हा मूळ धातू आहे. मग शिकवणारे कोण? गुरुजी. शिकवणारे कोण? गुरुजी. मग गुरुजी कर्ता बरोबर काय होईल? गुरुजी. ठीक आहे. मला चंद्र दिसतो. मला चंद्र दिसतो. आता दिसणारे काय? चंद्र. कर्ता काय? चंद्र. कर्ता काय? चंद्र. मला दूध आवडते. आवडणारे काय? दूध. मग कर्ता काय? दूध. आलं लक्षामध्ये? वरील वाक्यातील, आता म्हणजे जे वरील वाक्य जे गेले का हे काही सगळे, ठीक आहे, मोहन, राजा, ठीक आहे, इथं काय म्हणले? मोहनला, राजाला, मला यांना कर्ते मानू नये. पहा, इथं मला कर्ता मानायचं आहे का? इथं मोहनला कर्ता मानायचं आहे का?
किंवा राजाला कर्ता मानायचं आहे का? नाही. का? कारण या ठिकाणी कोण आहे कर्ता? थंडी आहे. वाजणारी कोण आहे? मग मोहन कर्ता म्हणायचंय का इथं? तसं इथं शोभणारा कोण आहे? मुकुट आहे. आलं लक्षात? म्हणून आपण इथं राजाला कर्ता मानायचंय का? नाही. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? मग इथं टीप दिली पा, मोहनला, राजाला, मला यांना विधानपूरक किंवा भोक्ता मानावे. मग त्यांना काय म्हणायचं पुरं? हो, विधानपूरक किंवा भोक्ता असं त्याला समजायचं. आलं लक्षामध्ये? इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही ना? समजायला की नाही? याला भोक्ता का म्हणायचं? कारण त्या क्रियेचा भोग कोण घेणार आहेत? तेच घेणार आहेत. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता पहा, मोहनला, राजाला, मला यांना विधानपूरक किंवा भोक्ता मानावे. पण त्यांना कर्ता मानावे का? नाही. मग त्यांना काय म्हणावं? एक तर विधानपूरक म्हणावं किंवा भोक्ता म्हणावं. पण कर्ता म्हणावं का? कर्ता नाही. ठीक आहे. चला आता नेक्स्ट कर्म पहा. कर्म कशाला म्हणायचं? कर्त्याने केलेली क्रिया सोसणारा घटक जो असतो, कर्त्याने केलेली क्रिया सोसणारा जो घटक असतो त्याला काय म्हणायचं पुरं? हो, कर्म असं म्हणायचं. किंवा वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या घटकावर घटते, मग तो घटक म्हणजे काय असतो? कर्म. कर्त्याचा रोख किंवा कल ज्याच्याकडे असतो त्याला काय म्हणायचं? कर्म. पहा, कर्त्याचा रोख किंवा कल ज्याच्याकडे असतो त्याला काय म्हणायचं पुरं? हो, कर्म म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? कर्म. ठीक आहे. म्हणजे कर्माच्या बाबतीमध्ये आता हे इकडे लक्ष द्या, मी इथे एक वाक्य लिहितो, तुम्हाला समजून देतो. बघा, कोळी मासे पकडतो. आता मला सांगा रे पोरं, हो, पकडणारा कोण? वाक्याचा कर्ता कोण? कोळी. हा लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता कोळ्याची क्रिया कशावर घडायली सांगा? घडायली की नाही घडायली? जाळ फेकत असेल, नाही गोळ टाकत असेल, बरोबर आहे. मग त्याच्यात त्या आया माशा की त्यांना असं पकडत असेल, त्या फडफड फडफड अशावर उडत असतील तरी ते असं पकडत असेल आणि आपल्या पिशवीमध्ये टाकत असेल. म्हणजे क्रिया कोणावर घडायली? माशावर घडायली. घडायली की नाही? मग पकडण्याची क्रिया कोळ्यापासून निघाली, कुणावर घडली? माशावर घडली. मग मासे हे वाक्यातला काय आहे? काय? कर्म. आणि कोळी काय आहे? कर्ता आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी या ठिकाणी असं म्हटलं पहा, माधव बैलास बांधतो. बैलास बांधतो. आता माधवची क्रिया कुणावर व्हायली सांगा? कुणावर व्हायली? माधवची क्रिया बैलावर व्हायली. म्हणजे बैल या वाक्यातलं काय आहे सांगा पटकन? काय आहे? कर्म आहे. आणि कर्ता कोण आहे? माधव. माधव काय आहे? कर्ता आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता बघा इकडे लक्ष द्या. सुनीता निबंध लिहिते. आता आपण क्रियापदाला काय ने प्रश्न जरी विचारला का तरी देखील आपल्याला भेटणारं उत्तर काय असतं माहित आहे का? कर्म. काय आणि कोणाला यानं जर प्रश्न जर विचारला, पण सदा सर्व काळ ते लागू होत नाही. काय ने प्रश्न विचारला किंवा कोणाला प्रश्न जर विचारला, यांनी जर प्रश्न जर विचारले तर आपल्याला येणारं उत्तर काय भेटतं? कर्म. बघा, सुनीता काय लिहिते? निबंध. मग निबंध काय होईल? कर्म. ठीक आहे. गवळी धार काढतो. काय काढतो? धार काढतो. मग धार काय झालं वाक्यातलं? आई स्वयंपाक करते. काय करते? मग स्वयंपाक काय झालं? कर्म. कुंभार मडके बनवतो. काय बनवतो? मग इकडे बघ, मडके, स्वयंपाक, धार, निबंध हे सगळे काय आहेत वाक्यातले? कर्म आहेत. काय? कर्म आहेत. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. वरील वाक्यातील निबंध, धार, स्वयंपाक, मडके हे सगळे काय आहेत पुरं? हो, कर्म आहेत. आता हे सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. कर्त्याला काय म्हणायचं माहिती आहे का? क्रियेचा आश्रय म्हणतात. पहा, कर्ता जो आहे ना, कर्ता, कर्त्याला काय म्हणायचं? क्रियेचा आश्रय असं म्हणायचं. कर्त्याला काय म्हणायचं सांगा? क्रियेचा आश्रय असं म्हणायचं. तर कर्माला जे आहे ते कर्माला क्रियेचा विषय असं म्हणायचं. पहा, कर्त्याला काय म्हणायचं? क्रियेचा आश्रय. आणि कर्माला काय म्हणायचं? क्रियेचा विषय. आलं लक्षामध्ये? मग आता या ठिकाणी पहा, गवळी, आता कोणतंही एक वाक्य, कुंभार मडके बनवतो, या वाक्यातला कर्ता कोणता आहे? मग कुंभार हा आश्रय आहे की विषय आहे?
ए चला बोला पटकन. काय आश्रय आहे. आणि याच्यातला विषय काय आहे? काय मडके हा काय आहे विषय. बघा कर्त्याला क्रियेचा काय म्हणायचं आणि कर्माला क्रियेचा काय म्हणायचं विषय. कर्ता हा क्रियेचा कारक व कर्म हे क्रियेचा काय असते. कर्ता हा क्रियेचा काय असतो आणि कर्म हा क्रियेचा काय असतो. म्हणजे कर्माला इथं आपण विषय म्हणालो तसं कर्म हा विषयच आहे क्रियेचा, पण कर्ता हा क्रियेचा काय आहे कारक आहे. काय आहे कारक आहे. बघा कर्त्याला काय म्हणायचं क्रियेचा आश्रय आणि कर्माला काय म्हणायचं क्रियेचा विषय. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. बघा आता इथं हे एवढं कळालं का नक्की काय अडचण. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची पहा, वाक्यात कर्म आहे की नाही हे जर तुम्हाला शोधायचं जर असेल तर काय करायचं. हे क्रियेचा आश्रय आणि क्रियेचा विषय दोन्हीही वेगवेगळे असतील तर त्या वाक्यात काय असेल कर्म असेल. आणि क्रियेचा आश्रयही तोच आणि विषयही तोच असेल तर त्या वाक्यामध्ये काय नसतं कर्म नसतं. आलं लक्षामध्ये. पहा क्रियेचा आश्रय आणि क्रियेचा विषय हे जर वेगवेगळे असतील तर त्या वाक्यामध्ये काय असेल पोरं हो कर्म असेल. आणि क्रियेचा आश्रय आणि क्रियेचा विषय दोन्हीही एकच असतील तर त्या वाक्यामध्ये कर्म असतं का मग नसतं. फक्त त्याच्यामध्ये कर्ता असू शकतो कर्म असणार नाही. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका पोरं हो काय नाही ना. ठीक आहे. बघा आता आणि शक्यतो काय करायचं माहिती आहे का कर्म शोधत असताना थोडं आपली बुद्धीच चालवायची तिथं. ते काय आणि कोणाला असे प्रश्न विचारत बसायचं नाही. आता तुम्हाला सरळ करते ना करता कर्त्याने केलेली क्रिया श्वसणारा घटक. आता समजा मी आहे अलग लक्षामध्ये. आता ठेवू हे काय आहे कागद बरोबर आहे. आता मी असं म्हटलं पहा ठीक आहे मी कागद फाडला नाही क्रिया कोणावर झाली भाऊ कागदावर झाली. मग मी केलेली क्रिया कोणावर घडायली. समजा माझ्या हातामध्ये पेरू आहे आणि मी म्हणलं मी पेरू खाल्ला. आता पेरूवर क्रिया कुणाची व्हायली माझी. अलग लक्षामध्ये. कोणती क्रिया व्हायली खाण्याची. अलग लक्षात. आता मी म्हणलं मी कोंबडा पकडला. आता कोंबडा पकडताना मला क्रिया करावं लागेल की नाही पळावं लागते की नाही. ते कॉक 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 करत पळत पा. ठीक आहे. पण मी पळत पळत जाऊन त्याला पकडल माझी क्रिया कुणावर घडायली कोंबड्यावर. अलग लक्षात. म्हणजे कर्त्याची क्रिया ज्या घटकावरती घडते त्यालाच काय म्हणायचं कर्म. ठीक आहे. असं सरळ सरळ दिसते की नाही ते चित्र डोळ्यापुढे उभा करायचं. अलग लक्षामध्ये. ठीक आहे. हा कळायलंय ना. आता मी म्हणलं पहा बाबा काम करतात. आता बाबाची क्रिया कशावर घडत असेल मग कामावर. म्हणजे बाबा काय तर काम करत असेल ना बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. तसंच आहे पहा. आता पुढे पहा. हा आता मला काय वाटायला माहित आहे का आपण क्रियापदाचे मुख्य प्रकार जे आहेत का ठीक आहे हे क्रियापदाचे मुख्य प्रकार आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघावेत. आता मी तुम्हाला क्रियापद हा चॅप्टर सांगितला आपण सुरू केलेला आहे. ठीक आहे. परंतु आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला कर्ता आणि कर्म या दोन संकल्पना पण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या पुन्हा कुणाला समजल्या एकदा हात वर करा. सगळ्यांना समजल्या का. कारण आता एकदा कर्ता कर्म आणि हे क्रियापद समजलं तुम्हाला की सोबत सोबत तुम्हाला प्रयोग देखील समजून जातो. आला का लक्षामध्ये. आणि कर्ता आणि कर्म जर नाही जर कळालं ठीक आहे तर मग काय कळणार आहे बाकीचं बरोबर आहे. ठीक आहे. इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका वगैरे आहे का नाही ना. ठीक आहे. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकितलं सांगा बरं सुरुवातीपासून. हे क्रियापद. क्रियापद म्हणायचं कशाला. ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो त्याला काय म्हणायचं क्रियापद. त्याच्यानंतर आपण त्या क्रियापदाच्या काय केल्या माहितीये का व्याख्या पाहिल्या बरोबर आहे. त्यानंतर क्रियापदाची काय पाहिली वैशिष्ट्ये. वैशिष्ट्यामध्ये काय पाहिलं की क्रियापद ही शब्दाची विकारी जात आहे की अविकारी जात आहे विकारी जात आहे. कसली जात आहे विकारी जात आहे. आणि क्रियापद जे आहे क्रियापदाला कशा कशाचा विकार होतो मग लिंगाचा होतो वचनाचा होतो पुरुषाचा होतो काळाचा होतो अर्थाचा होतो बरोबर आहे. क्रियापद हे कशापासून बनतं मूळ धातूपासून बनतं. कशापासून बनतं मूळ धातूपासून काय बनते क्रियापद बनते. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपण पुढे काय पाहिलं की क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. कुठं संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात आख्यात असं म्हणतात. कुठं
संस्कृतमध्ये, आलं लक्षामध्ये. त्याचबरोबर क्रियापदाला मूळ विधेय असं देखील म्हणतो. ठीक आहे. आणि क्रियापद हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे की नाही? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. क्रियापद हा शब्द क्रिया दाखवतो, परंतु प्रत्येक क्रियापद हे क्रिया दाखवतं का? प्रत्येक क्रियापद हे क्रिया दाखवत नाही. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. काहीच क्रियापद त्या ठिकाणी काय करतात माहिती आहे का? क्रिया दाखवतात. आणि काही क्रियापद ही वस्तुस्थिती किंवा अवस्था दाखवतात. आलं लक्षामध्ये? इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका आहे का? नाही ना? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण क्रियापदाची लक्षणं पाहिली. क्रियापदाच्या लक्षणामध्ये पहिलं पाहिलं काय की क्रिया द्योतकत्व, म्हणजे क्रियापद काय दाखवतं? क्रिया दाखवतं. वाक्यपूरकत्व म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. कालार्थ द्योतकत्व म्हणजे काळाचा आणि अर्थाचा देखील बोध करून देतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण क्रियापदाचे मुख्य प्रकार तुम्हाला किती ते सांगितलं. क्रियापदाचे मुख्य प्रकार विचारले तर किती सांगायचे? 2. एक सकर्मक क्रियापद आणि दुसरं अकर्मक क्रियापद. पण सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद समजून घेण्याच्या पूर्वी मी तुम्हाला 2 संकल्पना सांगितल्या. कोणकोणत्या 2 संकल्पना सांगितल्या? एक कर्ता आणि दुसरं काय? कर्म. आलं लक्षात? कर्ता कसा ओळखायचा आणि कर्म कशाला म्हणायचं या बाबी तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आजचं लेक्चर एवढंच सांगून या ठिकाणी थांबवतो. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण क्रियापदाचे जे मुख्य प्रकार आहेत ते क्रियापदाचे मुख्य प्रकार आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. आलं लक्षामध्ये? तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे.